तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. तर मित्रांनो, मागच्या वेळेचा तुम्ही जो चॅलेंज बघितला, जो क्रॉसबारचा जो चॅलेंज आपण घेतला होता, तर त्याच्यामध्ये मोनी जिंकला होता. तर आज आपण नवीन चॅलेंज एक आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टच चॅलेंज घेणार आहोत. जो फर्स्ट टचमध्ये प्रॉपर कंट्रोल करेल बॉल, तर त्याचं आपलं चॅलेंज असणार आहे. तर मित्रांनो, अजून कोण आलं नाही, तुम्ही बघू शकता. मी अजून एकटाच इथे लवकर आलेलो आहे. थोडंसं वॉर्मअप वगैरे करीन. आणि लास्ट चॅलेंजमध्ये काय प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्ही बघितलं मी हरलेलो होतो. तर ह्या चॅलेंजमध्ये मी स्वतःहून प्रूव्ह करायला बघेन की बॉल कंट्रोल आहे, म्हणजे थोडाफार, की अजून थोडा प्रॅक्टिस केलं की अजून गेम सुधरेल. तर हा वेळी जे नवीन व्हिडिओ तुम्ही बघत आहात, त्या व्हिडिओमध्ये आपण बॉल कंट्रोलचे आपण चॅलेंज स्वीकारलेलं आहे, जे मोनिशने आम्हाला दिलं होतं, जे मागच्या चॅलेंजचा जो विनर होता. तर मित्रांनो, ते सगळे आता येतील थोड्या वेळात. तर आपण ते आल्यावर आपण इथून व्लॉग कंटिन्यू करतो, कारण मी वॉर्मअप वगैरे करतो. तर मित्रांनो, आता वॉर्मअप वगैरे आपलं सगळं झालेलं आहे. तर मग बाकीच्या सगळं आपण शटल रन्स वगैरे, परत स्प्रिंट वगैरे सुद्धा मारल्या, पण ते मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकलो, कारण की कसं आहे, ते बाकी सगळं आपण घेतलं ना की मग ते खूप जास्त व्हिडिओ एक्सटेंड होते. मग ते आपल्याला 2 पार्ट्समध्ये आपल्याला ही करायला लागते, कोलॅप हे करायला लागते, आणि मग ती 2 पार्ट झाल्यामुळे ती भरपूर जास्त एक्सटेंड होते. मग ते एडिटिंगचा वगैरे पण भरपूर प्रॉब्लेम येतो. तर आता फक्त आपला प्रॉपर चॅलेंज जो काय असणार आहे, तो वन टचचा आहे, की आपण जागेवरती बॉल जो कंट्रोल करेल, तो हा चॅलेंज जिंकणार आहे. तर तो चॅलेंजसुद्धा आमच्या तिघांमध्ये आम्ही खेळणार आहोत. कदाचित 2-3 जण अजून एक्स्ट्रा येऊ शकतील. तर आपण बघूया. आजचा चॅलेंज माझा पूर्ण जिंकण्याचा प्रयत्न आहे. आज मी कदाचित जिंकीन, म्हणजे मी जिंकायचंच आहे मला. आणि जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, मी बोललो की मी मारणार क्रॉसबार, तर मी मारला. तर हा याच्यामध्ये पण मी सांगतो, मी हा चॅलेंज जिंकणार म्हणजे जिंकणारच, काही झालं कुठच्याही परिस्थितीमध्ये. तर चला मित्रांनो, बाकी सगळे आल्यावर तुम्हाला मी दाखवतो. अजून आले तरी नाहीत कोण, पूर्ण ग्राउंडवरती मी एकटाच आहे, बघू शकता. ते येतील हळूहळू, बघूया. तर चला मित्रांनो, बाकी सगळे आले की मी तुम्हाला कंटिन्यू करतो. तर जे आपले कंटेस्टंट आहेत ते येणार होते थोड्या वेळानंतर. तर बघू शकता, जर्मनीची जर्सी बिर्सी घालून आले तरी सुद्धा हरणार आहेत. हे तुम्हाला मी शाश्वती देतो. आणि बघू शकता बघा किती लेट आलेत बघा. ऑन टाइम काय 4:30 वाजता येत होतं, आणि वाजलेत किती माहिती आहे का? हे बघा किती मिनटं लेट झालेत बघा. तर म्हणून सुद्धा आलेला आहे. तर ह्यांच्या हा दोघांबरोबर चॅलेंज लावलेला आहे मित्रांनो. हा जिंकायचंच आहे. आज वन टचचं चॅलेंज आहे, वरतून बॉल जो कंट्रोल केला तो. आणि हे चॅलेंज आपल्याला कुणी लावलं, गुड्डू मागच्याही मोनीसनी लावलेलं आहे. मोनीसला आम्ही हरवणार. हा जो पुढे चालतोय पांढऱ्या जर्सी मधला, मागच्या वेळी जिंकलाय, त्यांनी ते चॅलेंज लावलेलं आहे. तर हावेळी आम्ही दोघांपैकी एकतरी जिंकला ना, बास. पण त्याला नाही जिंकून द्यायचा, हा आमचा उद्देश आहे. तर लवकर लवकर आता सगळ्यांनी जर्सी घाला. तर आता सगळ्यात जर्सी बिर्सी फटाफट घालायची. जर्सी घातलेली आहे, तेवढंच फटाफट सगळ्यांनी घालायचे, नाहीतर खेळायला सगळे लवकर येतील. 5ला फक्त 5च मिनिटं आणि आले, लाभ पण नाही आवडत. व्हिडिओ करायची होती, लवकर करायचं ठरलेलं. गोळ्या आणायला गेला, गोळ्या. हा माणूस गोळ्या आणायला गेला बघा, नराधम. नाही, स्टॉकिंग पहिल्यापासून होती, घालायचं नाही ते पांढरी. आता ऊन होतं ना आज, म्हणून घातलं. मी शिवाय घालेल, माझ्याकडे सगळे पांढरेच आहेत, ती घालतच नाही. तर आता डायरेक्ट चॅलेंज सुरू होईल. लवकरात लवकर चॅलेंज. आपण इकडून म्हणजे जिथे मोनज उभा आहे ना, तिकडून मातीकडे जा अंदाजी. म्हणजे इथे आपण वरती मारायचं आहे. फक्त विषय असा आहे ना गुड्डू, की जो बॉल वरतून येईल ना, तू समज ना, हा पाय कंट्रोल करणार असशील, तर हा पाय कंट्रोल केल्यावर ना बॉल येते. हा पाय हल्लाच नाही पाहिजे. हे समजतं आपण की हा एरियामध्येच कंट्रोल करणार. जर आपला हा पाय हल्ला तर समजायचं की हा बॉल कंट्रोलमध्ये नाही. की हा पाय केला ना, तर जास्तीत इथपर्यंत गेला, असा कंट्रोल केला की हा पाय हल्ला नाही पाहिजे. एकच पाय म्हणजे जो बॉल, ज्या पायाने आपण बॉल कंट्रोल करणार आहे ना,
त्याच्या ऑपोजिट पाय अजिबात हल्ला नाही पाहिजे, पूर्ण बॉल ग्राउंड केल्याशिवाय असा म्हणजे पूर्ण थांबवल्याशिवाय मग तो कंट्रोल नाहीच पकडायचा. म्हणजे समज आपण हा बॉल असा उंच आलाय ना, इथे कंट्रोल केला आणि हा पाय थांबवला, हा पाय इथेच आहे, तो जर असा बॉल आला आणि बाजूला गेला मग आपला हल्लो ना आपण, मग तो कंट्रोलर नाही पकडणार. कुठला आता हा पाय यूज केलास ना की हा इथे कंट्रोल झाला ना की हा असाच कंट्रोल झाला पाहिजे. हा पाय जर इकडे हल्ला इकडे जाण्यासाठी तर तो कंट्रोलच नाही जो पायाने कंट्रोल करणार ग्राउंड करायचं तर मग असंच करायला लागणार. आम्ही आधी कंट्रोलचा विचार करत होतो. चालेल ना. तर मित्रांनो कळालं तुम्हाला कसं करायचंय की समज हा पाय आपण कंट्रोल करणार असू तर हा पाय आपल्याला तिथे स्टेबल असला पाहिजे. तर हा पाय हल्ला की समजा तो बॉल कंट्रोल मध्ये नाही. जर तुम्हाला आणि मारण्याचं काम कोण करणार आहे महत्वाचं आज दाखवतो. तर तो आपला असणार आहे मनोज, जो आमचा सहकारी आहे हा चॅलेंजचा. तर तयारी बियारी करून आलेला आहे मोनीश. तर पहिला कोण घेतोय, पहिला घे मोनीश घे. मला राहायचं, मला आधी सांग आपण एवढंच ना. हा म्हणजे हे मनोज फक्त मारताना ना जवळपास त्यांच्या इथेच राहील ना असा मार. तर आता डेमो दाखवतोय आम्ही, म्हणजे बाबा मोनीशने त्याच्या पायात गेला पाहिजे असा मार, फक्त त्याच्या पायात जायला असा मार. आता हा मारल्यानंतर हिने इथल्या इथे कंट्रोल करायचा आहे. हा बाजूला गेला, दुसरा पाय तू स्विच केलास की समजायचा की तो कंट्रोलच नाही जागेवर झाला तर. हा चल कोण घेतोय पहिलं, गुड्डू पहिला घेतोय. हा गुड्डू पहिला घेतोय, मनोज पहिला मारतोय. हा जा डेमो घेतोस तू पण. हा घ्या डेमो मध्येच आपली 8 मिनिटं होतात. हा गेला, हा बाजूला गेला काय, हा कंट्रोल नाही. ओके काय गुड्डू 60. हा मनोज पायात टाका मनोज, बाकी कुठे टाकू नको. हा गेला आणि हा नाही सुटला, कंट्रोल सुटलाय. आता मोनीशचा चान्स. तर आता दुसरा मोनीश आलेला आहे. हे आम्ही त्या साईडने व्हिडिओ करतो. लाईट ह्या साईडने ना काळो घेतोय सगळा, नाही एवढा पण नाही आलाय. तर मोनीश दुसरा आलाय, आहे अजून 3 चान्स आहेत. मनोज मारतोय आता. हा सुटलेला आहे ह्याचा पण. तर आता माझा चान्स आहे, तर मी हा चॅलेंज जिंकण्याचा प्रयत्न करीन. ओके अशा प्रकारे केरू करत आहे. केरूचा पहिला चान्स आणि हा आहे पहिला कंट्रोल केला बाबा. गुड्डूचा चान्स, दुसरा चान्स. तरी मी ठरवूनच आलेलो आता मला जिंकायचं. हे हलका कुठे हा गे आता दुसरा चान्स गुड्डूचा आहे. तर पहिला चॅलेंज मधले पहिला चान्स मी मिळवलेला आहे. आणि आता गुड्डूकडे आणि थोडक्यासाठी बाजूला गेला. तर आता कळाला ना विषय. आता दुसरा चान्स मोनीशचा. तर बघूया आता मोनीशचा दुसरा चान्स, आणि बघूया मोनीश कंट्रोल करतो का. आणि नाही झालेला आहे. आता परत एकदा माझा चान्स, आणि तर मी आता दुसरा चान्स जिंकलो की मी चॅलेंज जिंकलो. विषय संपला. हा मग दुसरा मी जर टच केला तर मी जाणार आहे डायरेक्ट फायनलला गुड्डू मारायला मुद्दाम. नाही 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 एवढं केरू काय बोलायचं काय तुम्हाला. विनिंग ऑप्शन होता. नाही 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 ए नाही 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 छे छे. तर गुड्डूचा पण तिसरा चान्स पूर्ण केलेला आहे. गुड्डू आपल्या चॅलेंजचा पूर्ण बाहेर झालेला आहे. आता मोनीशचा चान्स आहे फक्त. जर मोनीशने कंट्रोल केलं तर मोनीश आणि माझ्यात मॅच फायनल. झाला मी पाहण्या आला बघा इकडे गेला. अरे मग आपल्या इथेच राहायला पाहिजे असा. सेकंड प्लेस इकडे विनर आलेत आमच्या समोर. जाणार आहे आता. सेकंड प्लेस कुठली, हा म्हणजे केरू जिंकला. सेकंड प्लेस. आता दोघांना 3 चान्स आहेत परत. एकदम हलका गुड्डू. तरी मग गुड्डूने पहिला चान्स मिस केलेला आहे. आता दुसरा चान्स मोनीशचा. मोनीश लवकर उभी. व्हिडिओ 2 पार्ट नाही करायला लागला. हा दुसरा चान्स मोनीशचा आहे. ओ बाय आता उडी मारतोस पण. अरे उडी आता मागे जातो.
अरे मग ते तू जज करायचा तुझा बॉल एवढा टच. मग माझं पण तसं म्हटलं तर थांबलेलं उडी जरा स्पीड केला पाय दुसरा मी तसं पायातच टाकतो हा बघ. दुसरा चान्स पण गुड्डूचा दिलेला आहे तर आता मोनीचा दुसरा चान्स झाला. आता मोनीचा दुसरा चान्स आहे होय तिथेच राहायला पाहिजे. हा बघ दुसरा पाय तुला उडायला लागतोय ना म्हणजे टचच नाही प्रॉपर इकडे लागून. जर एकदम तिथेच थांबला तर पाय हलवायची गरजच नाही पडणार आहे. लास्ट चान्स आहे ना. होय होय लास्ट चान्स आहे ना. हो झालं 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 ए झाला ए सिंगल पाय होता. आता मोनीशनी जर जिंकला हा टास्क तर मोनीश आणि याच्यात परत टाळून परत एक चान्स मिळणार. प्रेशर प्रेशर ओ बाय ए नाही हल्ला 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 पुढे गेला पण त्याचा काय माहितीये काय हा पाय हलवला नाही नंतर तुम्ही असंच अरे मला ती सवय आहे रे. सवय चालत नाही. फायनल बिटवीन गेरू अँड मी. आता फायनलिस्ट आहे रे हा साईड नाही काळं घेणार हा. हे ते राईट लेफ्ट राईट असू दे लिस्ट आहेत गुड्डू वर्सेस केरू तर मोनीश मारणार आहे. तर आता बघूया कोण जिंकतं हा टास्क. कोण येतंय? तूच मार इकडून मार समोरून मार तू मारणार इकडून. इथूनच मारू. मग. तू मार. नाही जिंकणार मी आई झवला. हो बोललाय जिंकणार. होय ओहो कॉन्फिडन्स ऑरा प्लस मध्ये. सेफ साईड गेलेला आहे. प्रेशर गुड्डूवर प्रेशर. जरा प्रेशर आलेलं आहे मित्रांनो. हा घे घे हा स्टार्ट स्टार्ट. तर मित्राला एकदा हळू दिलेला आहे. ए, तो पुढे गेलाय. ए, गेला 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 1-0 1-0. फायनल आहे मोठा टाक फायनल आहे. अरे उंच. आ! आ! गेला. नाही 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 मुली इथे टाकील त्याला पण तिथे कटकीन पडली इथे टाक चिकला नव्हता. हो, बघू बघू बघू. मागं परत जायला लागलं. बघू शकता गुड्डूला पायात मिळालेला बघूया काय करतो आणि हात मिळाला हाग्या. ए आगला 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 आगला. लगेच पाय टाकायचा पुढे जाय बरं काय थांबणार. आता तोच पाय टाकायचा. ए, इकडे टाक बाबा किती. ए लास्ट लास्ट लास्ट. आता जर मी कंट्रोल केला तर जिंकलो. होय होय ए, तिसरा कसा? कंट्रोल झाला झाला हे संपलं संपलं उडी मारली. संपलं. इकडं इकडं विनर आहे. पण त्याचा पण तरी पण आहे दोन. त्याचं झाले 2. होय तर अशा तऱ्हेने बोलून मी हा टास्क जिंकलेला आहे. मग. लाईक शेअर आणि सबस्क्राईब आता करा. एक